बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। अहं वन्दामि सर्वदा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्ध वंदना। इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विज्जाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति। बुद्धं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि। स्वाक्षातो भगवता धम्मो संदिट्ठिको अकालिको एहि पासिको औपनायिको पच्यतं वेदितव्यो विन्युहेति। धम्मं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीच्यपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरुषपुगला एष भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाति संघं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि। वन्दामि चेत्यं सबं सबठाने सुपतिठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा यस्य मूले निसिन्नो
सब्बारि विजयं अक पत्तो सब्बन्युतं सत्था वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया बुद्धं पूजेमि धम्मं पूजेमि संघं पूजेमि अद्धायिमाय पटिपत्तिया जाति जरा मरणं महा परिमुञ्चसामि इमिना पुण्यकम्मेन मामे बाल समागमो सतं समागमो होतु यावनिब्बानपत्तिया देवो वसतु कालेन सस्य संपत्ति हेतु च पितो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको इमाय बुद्ध पूजाय कताय शुद्ध चेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय धम्म पूजाय कताय शुद्ध चेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय संघ पूजाय कताय शुद्ध चेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा जय परित्रम श्रीदिते मति तेजो जय सिद्धि महेन्द्र महागुण अपरिमित पुण्य सिद्धि कारसबन्तरायति वारण समर्थस्य भगवतु अरहतु सम्मा सम्बुद्धस्य द्वातिशये महापुरुष लक्षणानुभावेन अशितनुव्यञ्जन लक्षणानुभावेन अठुतरसत् महामंगल लक्षणानुभावेन चौवन रसानुभावेन केतुमालानुभावेन दश पारमितानुभावेन दश उपपारमितानुभावेन दश परमत्थ पारमितानुभावेन शील समाधि पन्यानुभावेन बुद्धानुभावेन धम्मानुभावेन संघानुभावेन तेजानुभावेन विद्यानुभावेन बलानुभावेन न्यायधम्मानुभावेन
चतुराशीति सहस्र धम्म कंधानुभावेन नवलोकोत्तर धम्मानुभावेन अट्ठांगिक मग्गानुभावेन अठ समपत्यानुभावेन छल विज्ञानुभावेन मेत्ता करुणा मुदिता उपेक्षानुभावेन सब पारमितानुभावेन रतनतय शरणानुभावेन तुह्यं सब रोग शोक दुख दोमनस्सुपायासा विनसन्तु सब संकप्पा तुह्यं समिजितो सत्तवसेन समंगिको होतु सर्वदा आकाश पब्बत वन भूमि तटाक गंगा महासमुद्र आरखक देवता सदा तुम में अनुरक्षन्तु सब बुद्धानुभावेन सब धम्मानुभावेन सब संघानुभावेन बुद्धरत्नं धम्मरत्नं संघरत्नं तिन्नं रत्नानुभावेन चतुराशीति सहस्र धम्म कंधानुभावेन पिटकतयानुभावेन जिन सावकानुभावेन सब्बे ते रोगा सब्बे ते भया सब्बे ते अंतराया सब्बे ते उपदव्वा सब्बे ते दुनिमित्ता सब्बे ते अवमंगला विनसतु आयुवड्ढको धनवड्ढको सिरिवड्ढको यशवड्ढको बलवड्ढको वन्नवड्ढको सुखवड्ढको होतु सर्वदा दुःख रोग भया वेरा शोका सन्तु तुपद्दवा अनेकान्तरायापि विनसन्तु च तेजसा जय सिद्धि धनं लाभं स्वस्ति भाग्यं सुखं बलं श्रियायो च वन्नो च भोगं उद्धि च यशवा सत्तवसा च आयु च जीव सिद्धि भवन्तु ते एतेन सच्च वज्रेन सोत्थिते होतु सर्वदा एतेन सच्च वज्रेन सब दुःख सब भय सब रोगो विनाशतु एतेन सच्च वज्रेन होतु ते जय मंगलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा महत्वपूर्ण जर काही प्रश्न असेल तर तो विचारू शकता. कोणता मी म्हणते म्हणते जी विजय कानिंदेचा प्रश्न आहे. म्हणते जी आवाज येतोय. त्यांनी असं लिहिलंय की आजकालच्या मुलीमध्ये खूपच अहंकार बघायला मिळतो. लग्न झाल्यावर 1-2 वर्ष व्यवस्थित चालतं, त्यानंतर सुरू होतात भांडणं. त्यांना म्हातारे सासू सासरे नको वाटतात असं त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचं उत्तर संध्याकाळच्या प्रवचनामध्ये सविस्तर दिलं जाईल. आता थोडक्यात
संध्याकाळी आज आपण 8 ते 9:30 वाजता लाईव्ह आज आणि उद्या येतो. तर रविवारच्या सत्रामध्ये आपले प्रश्न उत्तर असतात, तेव्हा तर सविस्तर सांगूच. परंतु या संसारामध्ये आपण जिथपर्यंत मुलींना जाणतो, तर आपण आपल्या अवतीभोवती जेवढ्या फार असतात तेवढ्यांना थोडं जाणत असतो. संपूर्ण भारतामध्ये जेवढ्या मुली राहतात किंवा संपूर्ण विश्वामध्ये जेवढ्या मुली राहतात, तर हा तथागताचा धम्म थोडा वैश्विक लेवलवरचा आहे, विश्व लेवलवरचा आहे. विश्व लेवलवरचा विचार करता विश्वामध्ये अनेक देशांमध्ये कुटुंब पद्धती आहेत. त्या ज्या ज्या कुटुंब पद्धती टिकून आहेत त्या श्रेष्ठ अशा स्त्रियांमुळे टिकून आहेत. पुरुषांचंही खूप मोठं योगदान आहे, त्याबद्दल वाद नाही. पण स्त्री पुरुष समानता मोठ्या प्रमाणामध्ये तथागताच्या सद्धम्मामुळे ती आपल्याला बघायला मिळत आहे. थोडं बहुत प्रमाण जे आहे ते प्रमाण आपल्याला आपल्या अवतीभोवती जर मुलीमध्ये पाहायला मिळालं, तर त्या गोष्टीला खूप मोठी एक कल्चर थोडी जबाबदार आहे. असंस्काराचा तो भाग आहे थोडासा. ज्या बिचाऱ्या मुली किंवा ज्या बिचाऱ्या माऊल्या तशा प्रमाणे थोडस व्यवहार करतात, त्याला खूप मोठं कल्चर किंवा घरातले संस्कार थोडेफार जबाबदार आहेत. पण त्याचं प्रमाण शासकीय लेवलवर बघता ठीक आहे, आपल्या अवतीभोवती आपण थोडस बघतो तर आपल्याला 4, 5, 10 मुली जर तशा दिसल्या तर आपण संबंध मुलीच्या संदर्भामध्ये तसा विचार करणं बरोबर नाही आहे. आणि तशा मुली नाहीत असाही भाग नाही आहे. आहेत. या संसारामध्ये असे अनेक पुरुष पण आहेत. असे अनेक पुरुष पण आहेत. तर केवळ स्त्रिया आहेत असं पण बरं नाही. त्याचबरोबर पुरुष पण आहेत. त्यांचं परफेक्ट जर प्रमाण काढलं, शासकीय लेवलवर काढलं किंवा विश्व लेवलवरच्या ज्या याद्या निघतात बाहेर कधी कधी, कोर्टामध्ये सर्वात जास्त वाद सुरू आहेत, भांडणं सुरू आहेत, तर मुलीच्या बाजून आहेत का मुलाच्या बाजून आहेत, तसं ते पाहायला मिळतात. म्हणून केवळ मुलीमध्येच या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील असं पण नाही आहे. आणि यदा कदाचित जर समजा अशा मुली समजा आपल्याला पाहायला मिळाल्याच, तर धम्म सद्धम्म हा त्यांना बदलू शकतो. अहंकार हा पुरुषामध्ये असतो जास्तीत जास्त, स्त्रियांमध्ये फार कमी असतो. पण जर ज्या ज्या कोणत्या भगिनीमध्ये किंवा मातेमध्ये तो असेलच, तर तो कमी अधिक वेळेनं त्यांच्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी, त्यांच्या सांसारिक जीवनासाठी आणि अंतिमतः त्यांच्या ऊर्ध्वपरासाठी तो हानिकारक ठरेल. म्हणून ज्या कोणी मावल्या, ज्या कोणी भगिनी प्रश्नाच्या या विचारण्यावरून ज्या ज्या कोणी बिचारे असतील, त्यांनी लवकरात लवकर त्या दुर्गुणातून बाहेर पडावं. कारण तो दुर्गुण मग पुरुषामध्ये असो का मुलीमध्ये असो, तो खरंच चांगला नाही आहे, योग्य नाही आहे, संसारासाठी चांगला नाही. संस्काराचे दोन्ही चाक रथाचे जसे किंवा एखादी गाडी असेल तिचे चाक दोन्ही समान पद्धतीने हवे असतात, तशाच पद्धतीने दोन्ही असणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टीला खूप मोठ्या पद्धतीनं कोण कोण जबाबदार आहे, कशी कशी संस्कृती जबाबदार आहे, या संदर्भातलं रविवारच्या दिवशी तर सविस्तर सांगेल. कारण चांगलं झाला प्रश्न विचारला, कारण आवश्यक आहे. तर हे संस्कार आईच्या गर्भाशयापासून चक्क वयाच्या 14 वर्षेपर्यंत, त्यानंतर मित्र सर्कल कसं आहे, त्यानंतर ते कुठे शिकायला जातात तिथलं वातावरण कसं आहे, कुठे ट्युशनला जातात तिथलं वातावरण कसं आहे, जास्त संगती कोणाची आहे तिथलं वातावरण काय, ज्या राज्यात राहतात, ज्या समाजात राहतात किंवा ज्या कॉलनीमध्ये राहतात, ज्या नगरामध्ये राहतात, किंवा ज्या सोसायटीमध्ये राहतात तिथलं वातावरण कसं आहे,
त्यानंतर ज्या राज्यात ते राहतात त्या राज्यांची ध्येय धोरणं काय आहेत, ज्या देशात ते राहतात त्या देशांचा दृष्टिकोन मुलीकडे स्त्रियांकडे बघण्याचा कसा आहे, यावर या सगळ्या गोष्टी जिम्मेदार असतात. त्या सगळ्या गोष्टी त्यावर जिम्मेदार असतात. तसं पाहता कॉलेजच्या अवतीभोवती परिसरामध्ये मुलींचे घोळके घोळके बसले, फार मुलींचे तर कमी घोळके बसलेले असतात, मुला मुलीचे जास्त दिसतात थोडेसे. पण जर यदा कदाचित मुली मुलींचेच घोळके जरी बसले असले, तर तिथं थोडासा जर कानोसा घेतला तर नेमकं त्यांच्यामध्ये कोणती चर्चा सुरू असते, यावरून आपल्याला अंदाज येईल. की आपण असं थोडा बहुत सर्वे जर केला, की रिक्षामध्ये जरी 2 मैत्रिणी किंवा 3 मैत्रिणी बसलेल्या असतील, यदा कदाचित आपल्या त्यांच्या अवतीभोवती आपल्याला प्रवास करायची जर संधी मिळाली आणि आपल्याला माहित पडलं, आपण गुपचूप आपले डोळे लावून जर त्यांचं संभाषण ऐकलं, तर आपल्या लक्षात येऊन जाईल, की जास्तीत जास्त हे चर्चेचं वातावरण काय असतं. म्हणून हे सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत, तर त्या केवळ त्यांच्यामध्ये ही गोष्ट येते कुठून? ठीक आहे, अहंकार असेल किंवा छोटा-मोठा गर्व असेल किंवा हे असेल, ती गोष्ट येते कुठून? तर बहुतेक लोक ती गोष्ट त्यांच्यामध्ये थोडं शिकल्यामुळं, नोकरीमुळे येते असं दाखवण्याचा मोठा प्रयत्न करतात. म्हणजे मग काय शिकायचं नाही का? मग काय नोकऱ्या करायच्या नाही का? तर अशी गोष्ट नाही आहे की केवळ शिकल्यामुळे आणि नोकऱ्या असल्यामुळे तसा प्रकारचा इश्यू केला जातो. कारण स्त्रियांना शिक्षणापासून थोडंसं दूर ठेवण्यासाठी, त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर किंवा संसारासाठी लागणाऱ्या सगळ्या डेव्हलपमध्ये त्यांनी सहभागी न होण्यासाठी चातुर्वर्ण व्यवस्थेमधून निघणाऱ्या मानसिकतेतून अशा प्रकारच्या गोष्टी निघतात बाहेर. तर त्याबद्दल आपण थोडं सजग सावधान राहिले पाहिजे. पण स्त्रियांनी सुद्धा एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे, की या संपूर्ण विश्वाला सुव्यवस्थित बनवण्याची जबाबदारी पूर्वी सुद्धा, आज सुद्धा आणि भविष्यात सुद्धा स्त्रियांनीच उचललेली आहे आणि स्त्रियाच उचलतील. पण त्याचबरोबर सगळ्या भांडणाचं, सगळ्या दुःखाचं आणि सगळ्या कलहाचं मूल सुद्धा त्याच ठरू शकतात. त्या ठरलेल्या आहेत कुठं-कुठं, याचीही त्यांनी थोडीशी खबरदारी जर घेतली, तर मला वाटतं, की संसारामध्ये सुख निर्माण होईल. आपला अंतिम हेतू आहे, की सुख निर्माण झालं पाहिजे. असेल ठीक आहे, कोणामध्ये छोटा-मोठा दुर्गुण जर असेल, तर तो निघू शकतो. धम्म तेच काम करतो. धम्म हे काढू शकतो. माझ्या संपर्कामध्ये असे अनेक जोडपे ह्या 18, 19, 20 वर्षामध्ये आले, ज्यांची की कोर्टामध्ये भांडणं होते. मी अनेक मुला-मुलींचे कोर्टातून भांडण घरी आणायला लावले, वापस आणायला लावले. अनेक अनेक जणांचे सोडावले. कितीतरी जणांचे जे माझ्या जवळ आले, थोडेसे संपर्कात आले, त्यांनी सांगितलं छोटं-मोठं म्हणून. वकिलांकडे गेल्यानंतर आपल्या दोन्ही पार्ट्याला ते फसवण्याचा प्रयत्न करतात. भिक्षूंकडे गेल्यानंतर ते दोन्ही पार्ट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. कोणी असो, सास-सुनाचं भांडण असो, माय-लेकीचं भांडण असो, नवरा-बायकोचं भांडण असो, कोणाचंही असो, त्याला अविद्या, अहंकार, गर्व ह्या गोष्टी जबाबदार असतातच असतात. त्याबद्दल वाद नाही. म्हणून मागं पण एकदा मी तुम्हाला दाखवलं होतं, की संसारामध्ये सुखी राहण्याचा किंवा मार्ग तथागतांनी आनंदाला सांगितला होता. असा एक रुमाल घेतला होता आणि त्या रुमालाची अशी गाठ मारली होती. आनंदाला प्रश्न विचारला होता, "हे काय आहे?" म्हणे, "भगवान ही गाठ आहे." भगवंताने अशा दोन्ही साइडला खेचल्यानंतर म्हणे, "भगवान ही अधिक पक्की होत आहे." जास्त दोन्ही साइडनं खेचली ती एवढी पक्की होईल, की ती गाठ सुटणार नाही. तिला काढायसाठी कापावं लागेल. आनंदा तू बरोबर ओळखलं, या संसारामध्ये असेच लोक एकमेकांच्या संदर्भात मनात गाठी बनवतात. राग, द्वेष, मोह, अहंकार, गर्व, ईर्ष्या, तृष्णा, भय, व्याकुळता, विचिकित्सा, संदेह, जळकुकडेपणा या सगळ्या संदर्भातल्या अशा गाठी बनवतात आणि त्या मनातल्या गाठी मग कधी-कधी शरीरावर पण येतात. मग कधी-कधी खरंच ओरिजिनल ऑपरेशन करून काढावं लागतं. आनंद आहे अशा अशा गाठी असतात म्हणे, पण ती गाठ बसवताना त्यामध्ये ते येडा मारावा लागतो असा एक आणि दोन्ही साइडनं ताणल्यानंतरच गाठ बांधतात. ते आनंदा मी तुला सुखी राहण्याचं एक रहस्य शिकवून जातो. आणि भगवंताने ती अशी गाठ मारण्याची प्रक्रिया दाखवली आणि म्हणे आनंदा जसंही पुढच्या व्यक्तीनं त्यांच्या साईडनं खेचणं सुरू केलं, तर आपली जी बाजू आहे दुसरी ती सोडून द्यायची म्हणे, सैल सोडून द्यायची, रिकामी सोडून द्यायची. पुढच्या व्यक्तीनं कितीही जरी ताकदीनं ओढलं, किती जरी गर्वाने ओढलं, किती जरी ओढलं तर गाठ बसत नाही. अक्षरशः 2 बैल, हाती, बुलडोझर काय, 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 काय असे ताकदवर उपकरणं जरी लावली, तरी गाठ बसत नाही कारण ते आपल्या बाजूने सैल सोडलेली आहे. म्हणून ज्या कोणी माता भगिनी असतील, यदा-कदाचित चुकून त्यांना कुठून तरी हे प्रशिक्षण मिळालं असेल, हे संस्कार मिळाले असतील, वृद्ध सासू-सासऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांना राग, तिरस्कार येत असेल, तर नेहमी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, की आपले माता-पिता सुद्धा कोणाचे ना कोणाचे वृद्ध सासू-सासरे असतात.
तर एक आयामी नाही झालं पाहिजे, बहुआयामी झालं पाहिजे. जरी चक्षु पुढं पाहायचे सांगतात तरी डोळे मिटून ज्ञानचक्षुनं थोडं पाठीमागं पण बघितलं पाहिजे, थोडं डाव्या साईडला बघितलं पाहिजे, थोडं उजव्या साईडला बघितलं पाहिजे, थोडं वरच्या साईडला बघितलं पाहिजे, थोडं खालच्या साईडला भूमीकडे बघितलं पाहिजे, की या संसारामध्ये काय आहे. चोहो बाजूनं बघितलं पाहिजे की नेमकं काय आहे. तर जसं आपल्याला सासू सासरे इथं वृद्ध आहेत, तसे आपले माता पिता सुद्धा कोणाचे ना कोणाचे वृद्ध सासू सासरे आहेत. तशी गोष्ट जर आपल्या माता पिताच्या संदर्भात झाली तर मग कसं होईल. तर आपले उत्तर असतात की नाही, माझे माता पिता असे नाहीत यांच्यासारखे खडूस, असं आपलं उत्तर असतं असतं तर हे आपल्या दृष्टिकोनातून आपले माता पिता भले आणि यांचे माता पिता अभले, आपल्या दृष्टिकोनातून असतं तसं ते सेम. आपल्या माता पिताच्या ज्या सुनबाई असतात त्यांच्या बी दृष्टिकोनातून आपले माता पिता भले खवट असतात. मग आपले तर हे असतात भले खवट असतात त्यांच्या दृष्टिकोनातून. पुन्हा त्यांचे माता पिता दुसरं पुढचा जर विचार केला आणखीन तर ही अशी शृंखला आहे. म्हणून वृद्ध सासू सासरे घरात असणे हे शुभ लक्षण आहे, हे पुण्य लक्षण आहे. मी नेहमी सांगतो की सगळ्या महिलांनी आपल्या पतीवर फक्त एक पट प्रेम करा, नका करू जास्त प्रेम. पण सासू सासऱ्यांवर 10 पट प्रेम करा. कारण ती सासू आहे जिनं 9 महिने 9 दिवस पर्यंत तुमच्या पतीला कुशीत वागवलेला आहे. तुमच्या पतीला लहानचं मोठं हीच ती सासू आहे की हिनंच लहानचं मोठं केलेलं आहे. एकदम लग्नाजोगा पती बनवून तुम्हाला त्यांनीच दिलेलं आहे. नवरे हे काही झाडाला लागत नाहीत की माझा नवरा पिकला होता मग असा झाडाचा तोडा घेतला नवरा करून. नवरे हे काही दगडाखाली सापडत नाहीत की दगड ढकलला आणि मग लपलेला होता नवरा घेतला तिथून उचलला घेतला नवरा करून. नवरे हे काही कंपनीत बनत नाहीत कच्चा माल पक्का करून आणला, तसं नाही आहे. हे कुठल्या ना कुठल्या आईच्या कुशीमध्येच लहानचे मोठे होतात. म्हणून पतीवर प्रेम असणं, परंतु हे ज्यांचं प्रोडक्शन आहे, ज्यांच्यापासून ही देण आहे, त्यांच्यावर अधिक प्रेम असलं पाहिजे. 10 पट का 9 महिने 9 दिवस म्हणजे टोटल जवळजवळ 10 पट त्यांच्यावर जास्त प्रेम असलं पाहिजे. आणि सासू सासऱ्यांनी सुद्धा जो नातू किंवा नातीन होती तिला कंटिन्यू काखात घ्यायचं, तिच्यावर लय प्रेम करायचं. पण जिच्यामुळे ही नात प्राप्त झाली त्या सुनेवर प्रेम नाही, तिच्यावर बिल्कुल प्रेम नहीं, तो तिच्यावर भी मुलीसारखं प्रेम करायचं. तो दोनों तरफ से होना चाहिए. पति की तरफ से भी प्यार होना चाहिए पत्नी के लिए, पत्नी की तरफ से भी प्यार होना चाहिए पति के लिए. सासू सासऱ्याकडून सुद्धा प्रेम असलं पाहिजे मुलीसारखं सुनेसाठी, सुनेकडून सुद्धा प्रेम असलं पाहिजे सासू सासऱ्यासाठी माता पिता समान. म्हणून सविस्तर आणखी सांगणार, थोडक्यात होतं, सविस्तर तर आपण सांगूच नंतर. म्हणून दोन्ही बाजूने आणि चारही बाजूने, म्हणजे म्हणून म्हटलं अगोदर की समोर पण बघायचं, पाठीमागं बघायचं, चारही दिशेला बघायचं, वरच्या 10ही दिशेला 6ही दिशेला बघायचं, नंतर 10ही दिशेला असं करत करत जहा जहा जाओगे वहा वहा उस परिस्थिती में, म्हणजे त्या त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हे पारमिता आहे, हे पुण्य पारमिता आहे, हे पुण्य पारमिता आहे. आणि म्हणून सासू सासरे हे बोज नसून ते आपले पश्चिम देव आहे. तथागताने सांगितलेल्या 6 देवांपैकी ते आपले पश्चिम देव आहेत. जसं माता पिता हे पूर्व देव आहेत. कारण एक ब्राह्मण 6 दिशांची पूजा करत होता, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वरची खालची. भगवान म्हणाले असं का करतोस, तर सांगू लागला असं 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 होतं, असं आमच्या ब्राह्मण संस्कृतीमध्ये आहे. तेव्हा भगवान म्हणतात की माहित आहे का तुला, या 6 दिवसांची पूजा करण्यापेक्षा तू मी सांगतो त्या 6 देवांची पूजा कर. मग पूर्व देव माता पिता, पश्चिम देव सासू सासरे, उत्तर देव मुलं बाळ, दक्षिण देव आपले पाहुणे रावळे, वरचे देव भिक्खू भिक्षुनी, खालचे देव घरातले नोकर चाकर. या 6 देवांची पूजा केली तर त्यांच्या घरामध्ये सुखाच्या 3 नद्या वाहतात. म्हणून नवख्या नवख्या भगिनींनो, सासू सासरे हे पश्चिम देव असतात. तुमच्या घरामध्ये जर सुखाच्या 3ही नद्या वाहाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना पश्चिम देव समजून त्यांची पूजा करा. पूजा करा म्हणजे त्यांच्या डोक्यावर मेणबत्ती अगरबत्ती द्या, सण लावून. मेणबत्ती अगरबत्ती नका लावू डोक्याला, नाही जातील डोक्यावरची केस विसर्जन जळून. पूजा करा म्हणजे त्यांना फुलं बिलं वाहून असं आरती बिरती वाळण्याची गरज नाही. जय देव जय देव, जय सासूमा, जय सासरे बाबा असं असं म्हणायची काही गरज नाही, तसं म्हणायची गरज नाही.
पूजा करा म्हणजे नेमकं काय करा? तर मृत्यूभाषी बना, प्रसंगाप्रसंगात सेवाभावी बना, त्यानंतर आदर सत्कारवादी बना. सेम ज्यांच्या ज्यांच्या ज्या ज्या जिम्मेदाऱ्या आहेत त्या त्या जिम्मेदाऱ्या प्रामाणिकपणे निभवा आणि हसतमुख राहा. नेहमी सगळ्यांचे स्वागत करा हसतमुखाने. तर या संदर्भातल्या ज्या बाबी आहेत एवढं आजच्या क्षणी जास्त न सांगता सविस्तर पद्धतीनं संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हणजे रविवारच्या प्रश्नोत्तराच्या प्रश्नामध्ये आवश्यक मला आठवण करून द्या आणखी. तर मी तेव्हा ते नक्की तुम्हाला सविस्तर सांगेन. कारण याच्यावर असं खोल सखोल सांगितलं गेलं पाहिजे. तेव्हा ज्या ज्या महिलांना किंवा ज्या ज्या पुरुषांना झापड्या बसलेल्या आहेत, मग त्याच्या झापड्या तरी उघडतील बिचाऱ्यांच्या. मांजरीच्या पिलांना डोळे उघडायला कधी-कधी 7, 8, 9 दिवस किंवा 15 दिवसाच्या आत उघडतात. कुत्रींच्या पिलांचे डोळे पण थोडेसे 10-12 दिवसाच्या आत उघडतात. पण माणसांच्या पिलांचे डोळे कधी-कधी उघडतच नाहीत. आणि उघडले तरी लग्न झाल्यावर पुन्हा लागून जातात. फेविकॉलला लागतात का कशा झापड्या बंद होतात माहित नाही. तर त्याचे कारण बुद्धाने सांगितलेले तेच आपण बघूया आणि नंतर आपलं जीवन प्रवास सुखानं करूया. तर जास्त उपदेश न देता आज थोडंसं आपण इथंच थांबू. कारण आपल्याला सविस्तर पद्धतीने जे संध्याकाळचे उपदेश ऐकायचे आहेत आणि दोनही दिवसामध्ये जे जे काही आपल्या जीवनामध्ये धारण करायचं आहे तर त्या संदर्भात आपण सविस्तर बघूया. आजच्या क्षणी आपण इथे थांबूया. या सकाळच्या वर्षवासाच्या शुभप्रहरी तुम्हा सगळ्यांना मंगल मैत्री विशेष रूपाने सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण निर्भय होणो, सर्वांच्या जीवनामध्ये सुख संपदा प्राप्त हो आणि साऱ्या भगिनीमध्ये या 6 देवांची पूजा करण्याची भावना उत्पन्न हो. साऱ्या बंधूंमध्ये त्या 6 देवांची भावना करण्याची प्रेरणा उत्पन्न हो. सारे मनुष्य सुखी हो, सारे मनुष्य दुःखमुक्त हो, भयमुक्त हो, निर्भय हो, दीर्घायू हो आणि सर्वांना परमश्रेष्ठ निब्बाण सुखाचा साक्षात्कारासाठी हे सत्कर्म हे कुशल कर्म सहाय्यकारी हो. भवतु सर्वमंगलं भवतु सर्वमंगलं भवतु सर्व